स्वामी विवेकानंद कृत ज्ञानयोग अपरोक्ष अनुभूती. मी लोकांना दुसऱ्या एका उपनिषदामधील काही अंश वाचून दाखवणार आहे. हा अत्यंत सरळ आणि अतिशय कवित्वपूर्ण आहे. याचे नाव आहे कठोपनिषद. सर एच.व्ही. आर्नॉल्ड यांनी केलेला याचा अनुवाद बहुतेक काही जणांनी वाचलेला असेल. आम्ही प्रथमतः हे पाहिले की जगाची सृष्टी कुठून आली. या प्रश्नाचे उत्तर बाह्य जगात मिळाले नाही, म्हणून या प्रश्नाच्या समाधानासाठी लोकांची नजर अंतर्जगताकडे आकृष्ट झाली. हे पुस्तक या संकेताला मनोवैज्ञानिक दृष्टीने विकसित करते आणि मनुष्याच्या आंतरिक स्वरूपासंबंधी जिज्ञासा उत्पन्न करते. प्रथमतः हा प्रश्न होता की बाह्य जगाची सृष्टी कुणी केली, तिची उत्पत्ती कशी झाली. परंतु आता हा प्रश्न उठतो की मनुष्याच्या आत अशी कोणती वस्तू आहे की त्याला जिवंत ठेवते व चालवते, आणि मृत्यूनंतर मनुष्याचे काय होते. प्रारंभिक दार्शनिकांनी हिला जड जगताला घेऊन क्रमाने हिच्या माध्यमातून परमतत्वात पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, आणि त्यामुळे त्याला जास्तीत जास्त काय मिळाले ते हे की या जगाचा एक व्यक्तित्वयुक्त शासनकर्ता आहे, एक अतिशय प्रवर्धित मनुष्य. परंतु जो एक व्यक्ती एक मनुष्यच असे असू शकते की मानवी गुणांनाच अनंत परिणामामध्ये वाढवून त्याच्या नावासोबत जोडून दिले असेल, पण कार्याने तो केवळ एक मनुष्य आहे. पण हे कधी पूर्ण सत्य असू शकत नाही. जास्तीत जास्त त्याला आंशिक सत्य म्हणू शकतो. आम्ही या जगाला मानवी दृष्टीने पाहतो आणि आमचा ईश्वर या जगाची केवळ मानवी व्याख्या आहे. कल्पना करा, एक गाय दार्शनिक आणि धर्मज्ञ आहे, तेव्हा ती सर्वत्र आपल्या दृष्टीने पाहिल. ती जेव्हा या समस्येचे समाधान करील तेव्हा गायीच्या भावनेनेच करणार, आणि ती आमच्या ईश्वरास पाहण्यास असमर्थ असेल. याप्रमाणे जर मांजर दार्शनिक बनली तर ती मांजर जगताला पाहिल. विश्व समस्याचे समाधान मांजर योग्य असणार नाही, आणि तिचा हा सिद्धांत असेल की एखादी मांजरच या जगाचा कारभार करीत आहे. म्हणजेच आम्ही पाहतो की जगासंबंधीची आमच्या लोकांची व्याख्या पूर्ण नाही, आणि आमची धारणाही जगताच्या सर्वांशाला स्पर्श करणाऱ्या नाहीत. मनुष्य ज्याप्रमाणे जगताच्या संबंधात भयानक स्वार्थीपणाची मीमांसा करतो ते आमचे आपलेच जग आहे. आम्ही सत्याला ज्या रूपात पाहतो ते बस तसेच आहे. ते प्रकृत सत्य, ती परमार्थ वस्तू कधी इंद्रियग्राह्य होऊ शकत नाही. तिला आम्ही समजू शकत नाही. परंतु आम्ही जगाला पंचेंद्रिय विशिष्ट प्राण्यांच्या दृष्टीनेच जाणतो. कल्पना करा, आम्हाला एक इंद्रिय आणखी असते तर समस्त ब्रह्मांड आमच्या दृष्टीने अन्य रूपात धारण करेल. कल्पना करा, आम्हाला एक चुंबकीय इंद्रिय मिळाले, तेव्हा हे अगदी शक्य आहे की आम्ही अशा लाखो शक्तींच्या अस्तित्वाचा अनुभव घेऊ ज्यांचा आम्हाला आजपर्यंत शोध लागलेला नाही, आणि ज्याच्या अस्तित्वाचा अनुभव घेण्यासाठी आमच्याजवळ आज कोणतेही इंद्रिय नाही. आमची इंद्रिये सीमाबद्ध आहेत, अत्यंत सीमाबद्ध आहेत, आणि त्या सीमांच्या आतच हे आपले जग अवस्थित आहे. तसेच आमचा ईश्वर आमच्या या जगाचे समाधान आहे. पण हे पूर्ण समस्येचे समाधान होऊ शकत नाही. परंतु मनुष्य चूप होऊन राहू शकत नाही. तो चिंतनशील प्राणी आहे. तो एक असे समाधान करू इच्छितो की ज्यामुळे जगतातील सर्व समस्याचे समाधान होईल. तो एक असे जग पाहू इच्छितो की जे एकाच वेळी मनुष्य, देवता तसेच सर्व संभाव्य प्राण्यांचे जग आहे. आणि एक असे समाधान मिळवू पाहतो ज्याने समस्त विश्वाची व्याख्या करता येईल. म्हणजेच हे स्पष्ट आहे की आम्हाला एका अशा जगाचा शोध लावावा लागेल ज्यामध्ये अन्य सर्व जग समाविष्ट होतील. एका अशा पदार्थाचे अन्वेषण करावे लागेल जे सत्तेच्या सर्व स्तरात विद्यमान उपादान होईल. वाटल्यास ते इंद्रियांनी प्रत्यक्ष असो किंवा नसो. जर आम्ही निम्न आणि उच्च लोकांचे सामान्य लक्षण स्वरूप या प्रकारच्या एका पदार्थाचा आविष्कार करू शकलो तर तेव्हा आमच्या समस्याचे समाधान होऊ शकेल. केवळ आम्ही तार्किक विचारानेच विवश होऊन हे समजू की समस्त अस्तित्वाचा आधार एक आहे, तरीही आमच्या समस्येचे थोडेफार समाधान होऊ शकेल. पण हे समाधान आमच्या या दृष्टिगोचर ज्ञानमय जगाने कधीही मिळू शकत नाही, कारण की हे तर पूर्ण नव्हे तर केवळ खंडमात्र ज्ञान आहे. म्हणजेच आणखी खोल जाऊनच या समस्येचे समाधान करणे एकमेव उपाय आहे. सुरुवातीच्या विचारात पाहिले होते की ते केंद्रापासून जितके दूर जातात, वैचित्र्य आणि विभिन्नता तितक्या जास्त होत जातात, आणि ते केंद्राच्या जितक्या जवळ जातात तितके ते एकत्वाच्या जवळ येतात. आम्ही केंद्राच्या जितके जवळ जाऊ, आम्ही सर्वज्ञ त्रिज्यांचे मिलनबिंदूच्या तितकेच जवळ पोहोचणार, आणि आम्ही त्याच्यापासून जेवढे दूर जाऊ
आमची त्रिज्या दुसऱ्या त्रिज्येहून तेवढीच दूर होत जाईल. हे बाह्य जग त्या केंद्रापासून खूप दूर आहे. म्हणजेच यामध्ये कोणती अशी साधारण मिलनभूमी असू शकत नाही जिथे संपूर्ण अस्तित्व समष्टीचे एक सर्वसाधारण समाधान होऊ शकेल. हे जग सर्व अस्तित्वाचे जास्तीत जास्त केवळ एक अंश आहे. आणखी कितीतरी व्यापार आहेत, जसे मनोगत व्यापार, नैतिक जगाचा व्यापार, बुद्धी राज्याचा व्यापार इत्यादी इत्यादी. या सर्वातून केवळ एकाला घेऊन त्याने सर्व जगाच्या समस्येचे समाधान करणे असंभव आहे. म्हणून आम्हाला पहिल्याने कुठेतरी एका अशा केंद्राचा शोध घ्यावा लागेल ज्यामुळे सत्तेच्या अन्य स्तरांची उत्पत्ती झाली आणि नंतर त्या केंद्रात उभे राहून आम्ही या प्रश्नाचे समाधान मिळवण्याचा प्रयत्न करू. हाच यावेळी प्रस्तावित विषय आहे. ते केंद्र कुठे आहे? ते आमच्या आत आहे. या मनुष्याच्या आत जो मनुष्य आहे तिथेच ते केंद्र आहे. सतत आतील बाजूला पुढे जात जात महापुरुषांनी पाहिले की जीवात्म्याचा गंभीरतम प्रदेशच समस्त ब्रह्मांडाचे केंद्र आहे. जेवढ्या प्रकारचे अस्तित्व आहेत सर्व येऊन त्या केंद्रातच एकीभूत होतात. वास्तविक हेच स्थान सर्वांची एक साधारण मिलनभूमी आहे. या स्थानी येऊन आम्ही एक सार्वभौमिक सिद्धांतावर येऊन पोहोचू शकतो. म्हणजेच कुणी या जगाची सृष्टी केली आहे, निर्मिती केली आहे हा प्रश्न विशेष दार्शनिक नाही आणि न याचे समाधान करणे कुणाचे काम आहे. कठोपनिषदात हा भाव मोठ्या अलंकारिक भाषेत दर्शवला आहे. अति प्राचीन काली एक मोठी धनवान व्यक्ती होती. एकदा त्याने यज्ञ केला. त्या यज्ञात सर्वस्व दान करण्याचा एक नियम होता. हा यज्ञ करता हृदयाने खरा नव्हता. तो यज्ञ करून बहुमान आणि यश मिळवण्याची इच्छा ठेवत होता. पण यज्ञामध्ये त्याने अशा वस्तू दान केल्या की ज्या उपयोगाच्या लायक नव्हत्या. त्याने हडकुळ्या, अर्धमेलेल्या, भाकड, कान्या, लंगड्या अशा गायी ब्राह्मणाला दान दिल्या. त्याचा एक लहान पुत्र होता ज्याचे नाव नचिकेता होते. त्याने हे सर्व पाहिले. माझे पिताजी योग्य रीतीने आपल्या व्रताचे पालन करीत नाहीत, म्हणजेच व्रताचा भंग करीत आहेत, म्हणून तो नक्की करू शकला नाही की त्यांना काय म्हणावे. भारतवर्षात मातापित्यांना प्रत्यक्ष जिवंत देवता मानतात. त्यांच्यासमोर पुत्र बोलण्याचे किंवा काही करण्याचे धाडस करीत नाही, केवळ गप्प होऊन उभा राहतो. म्हणजेच तो पुत्र पित्याला उघड विरोध करण्यात असमर्थ होता. त्याने केवळ हे विचारले, पिताजी तुम्ही मला कुणाला द्याल? तुम्ही तर यज्ञात सर्वस्व दान करण्याचा संकल्प केलेला आहे. हे ऐकून पिताजी चिडले आणि म्हणाले, अरे तू हे काय म्हणतोस? भले पिता स्वतःच्या पुत्राचे दान करील का? हे कसे बोलतोस? पण बालकाने दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पित्याला हाच प्रश्न विचारला. तेव्हा पिताजी रागावून म्हणाले, जा तुला यमाला देतो. त्यानंतरची आख्यायिका अशी आहे की बालक यमाच्या घरी गेला. यमदेवता म्हणजे आधी मृतक आहे. ते स्वर्गात पितरांचे शासनकर्ता आहेत. चांगली माणसे मृत्यूनंतर यमाच्या जवळ अनेक दिवस राहतात. हा यम एक अत्यंत शुद्ध स्वभावाचा साधू पुरुष आहे, जसे की त्याच्या नावावरूनच कळते. तो बालक नचिकेत यमलोकात गेला. देवताही काही वेळा आपल्या घरी राहत नाहीत. यमराज त्यावेळी घरी नव्हते. यामुळे बालकाला 3 दिवस त्यांची वाट पाहावी लागली होती. चौथ्या दिवशी यमराज घरी आले. यम म्हणाले, हे विद्वन, तू पूजनीय अतिथी असूनही 3 दिवस अन्न पाणी न घेता माझी वाट पाहत आहेस. हे ब्रह्मन, तुम्हाला प्रणाम. आमचे कल्याण व्हावे. मी घरी नव्हतो याचे मला फार दुःख होत आहे. परंतु या अपराधाचे प्रायश्चित म्हणून तुम्हाला प्रत्येक दिवसासाठी एक एक करून मी 3 वर देतो. तुम्ही वर मागावे. बालक म्हणाला, तुम्ही मला पहिला वर द्या की माझ्यावर असलेला पिताजीचा राग दूर व्हावा, ते माझ्यावर प्रसन्न व्हावेत आणि तुमच्यापासून आज्ञा घेऊन मी त्यांच्याजवळ जेव्हा जाईन तेव्हा त्यांनी मला ओळखावे. यम म्हणाला, तथास्तु. नचिकेताने दुसऱ्या वराने स्वर्गात पोहोचवणाऱ्या यज्ञ विशेषाच्या विषयी स्वतःला जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही पूर्वीच पाहिले की वेदाच्या संहितेमध्ये केवळ स्वर्गाच्याच गोष्टी आहेत. तिथे सर्वांचे शरीर ज्योतिर्मय होते आणि ते आपल्या पितरांच्या सोबत तिथेच निवास करतात. क्रमाने अन्यान्य भाव आले, पण त्या सर्वांनी लोकांचे पूर्ण समाधान झाले नाही. या स्वर्गाहून आणखी काहीतरी उच्चतर असावे असे वाटू लागले. स्वर्गात राहणे या जगातील राहण्यापेक्षा फार वेगळे नाही. ज्या प्रकारे एका स्वस्थ धनिक नवयुवकाचे जीवन असते तसेच स्वर्गीय जीवनाचे हे जीवन आहे. फरक केवळ इतकाच की त्यांची भोग साधने अपरिमित असतात आणि त्यांचे शरीर निरोगी, स्वस्थ आणि अधिक बलशाली असते. त्या सर्व तर जड जगताच्याच वस्तू आहेत. हो, त्याहून काही नक्कीच चांगले आहेत एवढेच. जेव्हा आम्ही पाहिले की या जड जगाच्या पूर्वी सांगितलेल्या समस्यांचे समाधान कुणी करू शकत नाही,
तर स्वर्गात भले त्याचे समाधान होऊ शकेल का? यामुळे कितीही स्वर्गाची कल्पना करेनात का, पण त्याने समस्येचे योग्य समाधान होऊ शकत नाही. जर हे जग समस्येचे कोणतेच समाधान करू शकत नाही, तर या प्रकारचे वाटल्यास कितीही जग असतील तरी ते कसे काय समाधान करू शकतील? कारण आम्हाला लक्षात ठेवणे योग्य आहे की स्थूलभूत समस्त प्राकृतिक व्यापारांचा केवळ एक अत्यंत सामान्य अंश आहे. आम्ही ज्या घटनांना खरेखुरे पाहतो त्यांचा अधिकांश भौतिक नाही. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाला पहा, यात मानसिक घटना बाहेरच्या भौतिक घटनांच्या तुलनेत कितीतरी जास्त आहेत. ही अंतर्जगत प्रबल गतिमान आहे आणि याचे कार्यक्षेत्रही कितीतरी विशाल आहे. इंद्रिय ग्राह्य व्यापार याच्या तुलनेत अगदी अल्प आहेत. स्वर्गवादाच्या समाधानाची चूक ही आहे की तो म्हणतो आम्हा लोकांचे जीवन आणि जीवनातील घटना केवळ रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्दातच आबद्ध आहेत. म्हणून स्वर्गाच्या या धारणेने अधिकांश लोकांचे समाधान झाले नाही. तरीही या जागी नचिकेताने दुसऱ्या वरामध्ये स्वर्ग प्राप्त करण्याच्या यज्ञाविषयी ज्ञानाची प्रार्थना केली आहे. वेदाच्या प्राचीन भागात वर्णन केलेले आहे की देवतागण यज्ञाने संतुष्ट होऊन लोकांना स्वर्गात घेऊन जातात. सर्व धर्मांचा अभ्यास केल्यावर आम्हाला हे सत्य सापडते की जे काही प्राचीन असते तेच कालांतराने पवित्र होऊन जाते. आमचे पूर्वज भोजपत्रावर लिहित होते, नंतर ते कागद बनवण्याची प्रक्रिया शिकले, परंतु या काळात भोजपत्र पवित्र मानले गेले. प्रायः 9-10 हजार वर्षापूर्वी पूर्वज 2 लाकडे घासून घासून अग्नी उत्पन्न करीत होते. ती प्रणाली आजही आहे. यज्ञाच्या वेळी कोणत्या दुसऱ्या प्रणालीने अग्नी उत्पन्न करून चालणार नाही. आशियातील आर्यांच्या अन्य एक शाखेच्या संबंधीही असेच आहे. आजही त्यांचे सध्याचे वंशीय विजेपासून अग्नी मिळवून त्याचे रक्षण करणे पसंत करतात. याने सिद्ध होते की हे लोक पूर्वी याच तऱ्हेने अग्नी मिळवत होते. नंतर ते 2 लाकडांना घासून अग्नी उत्पन्न करणे शिकले. नंतर जेव्हा अग्नी उत्पन्न करण्याचे इतर उपाय ते शिकल्यानंतर तेव्हाही त्यांनी पहिल्या उपायांचा त्याग केला नाही. ते प्राचीन उपाय पवित्र आचारात बदलले. यहुदी संबंधीही हेच सत्य आहे. त्यांचे पूर्वज आर्च बेंचवर लिहित होते. आज ते कागदावर लिहितात, परंतु आर्च बेंचवर लिहिणे त्यांच्या दृष्टीने परम पवित्र मानले जाते. याचप्रमाणे सर्व जाती संबंधी आहे. आज जे आचार शुद्धाचार म्हणवले जातात त्या केवळ प्राचीन प्रथा आहेत. यज्ञ ही केवळ प्राचीन प्रथा होती. कालक्रमाने जेव्हा आणि लोक पहिल्यापेक्षा उत्तम रीतीने जीवननिर्वाह करू लागले तेव्हा त्यांच्या धारणाही पहिल्यापेक्षा अधिक उन्नत झाल्या. पण या प्राचीन प्रथा राहिल्या. वेळोवेळी त्याचे अनुष्ठान होऊ लागले आणि ते पवित्र आचार मानले जाऊ लागले. त्यानंतर काही व्यक्तींनी या यज्ञ कार्याच्या संपादनाचा भार स्वतःवर घेतला. तेच पुरोहित झाले. ते यज्ञासंबंधी गंभीर घोषणा करू लागले. यज्ञच या लोकांचे सर्वस्व झाले. त्या लोकांनी या धारणेला मुळापर्यंत रुजवले की देवतागण यज्ञाचा वास घेण्यासाठी येतात आणि यज्ञाच्या शक्तीने जगात सर्व काही होऊ शकते. जर ठराविक संख्येत आहुत्या दिल्या, काही विशेष स्तोत्रांचा पाठ केला तर या प्रकारच्या मताची दृष्टी झाली. नचिकेत यामुळे दुसऱ्या वराने विचारतो की कोणत्या प्रकारच्या यज्ञाने स्वर्ग मिळू शकतो. यमाने हाही वर तात्काळ दिला आणि आदेश दिला की भविष्यात यज्ञाचे नाव नचिकेत यज्ञ असे होईल. यानंतर नचिकेताने तिसऱ्या वराची प्रार्थना केली आणि तेथूनच यथार्थ उपनिषदाचा प्रारंभ झाला. नचिकेता म्हणाला, कुणी कुणी म्हणतात मृत्यूनंतर आत्मा राहतो, कुणी कुणी म्हणतात आत्मा मृत्यूनंतर राहत नाही. तुम्ही मला या विषयाचे यथार्थ तत्व समजावून द्या. यम भयभीत झाला. त्याने अत्यंत आनंदाने नचिकेताला पहिले 2 वर दिले होते. यावेळी यम म्हणाले, प्राचीन काली देवतांनाही या विषयाची शंका होती. हा सूक्ष्म धर्म सुविज्ञेय नाही. हे नचिकेता, तू दुसरा एखादा वर माग. मला या विषयात आणखी अधिक अनुरोध करू नको. मला सोड. नचिकेता ठाम बुद्धीचा होता. तो म्हणाला, हे मृत्यू, तुम्ही जे म्हणता की देवतातही या विषयामध्ये शंका होती आणि याला समजणे काही सोपी गोष्ट नाही, हे सत्य आहे. परंतु मी या विषयावर आपल्यासारखा दुसरा सांगणाराही मिळवू शकत नाही आणि या वरासमान दुसरा कुठलाही वर नाही. यम म्हणाले, हे नचिकेता, शतायू, पुत्र, पौत्र, पशु, हत्ती, सोने, घोडे काही माग. या पृथ्वीवर राज्य कर. इतकेच नाही तर तुला वाटेल तितके दिवस जगण्याची इच्छा करशील, तेवढे दिवस जिवंत राहशील. यासारखा आणखी दुसरा कुठलाही वर तुझ्या मनात असेल तर तोही मागून घे. किंवा धन, दीर्घ जीवनाची प्रार्थना कर. किंवा हे नचिकेता,
तू या विशाल धर्तीवर राज्य कर. मी तुला सर्व प्रकारच्या काम्य वस्तूंनी पूर्ण करेन. पृथ्वीवर ज्या काम्य वस्तू दुर्लभ आहेत त्यांची प्रार्थना कर. गीत आणि वादनात विशारद या रथारूढ रमणींना मनुष्य मिळवू शकत नाही. हे नचिकेता, या सर्व रमणी मी तुला देतो, या तुझी सेवा करतील, पण मृत्यूविषयी मला विचारू नकोस. नचिकेता म्हणाला, या सर्व वस्तू केवळ 2 दिवसासाठीच आहेत. या इंद्रियांचे तेज हरण करतात. अतिदीर्घ जीवन ही अनंतकालाच्या तुलनेत अत्यंत अल्प आहे. यामुळे हे हत्ती, घोडे, रथ, गीत, वाद्य इत्यादी तुमच्याजवळच राहू द्या. मनुष्य धनाने कधीच तृप्त होऊ शकत नाही. जेव्हा मी याच्या पाशात अडकेन तर या धनाचे मग मी कसे काय रक्षण करू शकेन. तुमची जोपर्यंत इच्छा असेल तोपर्यंतच मी जिवंत राहू शकेन. म्हणून मी ज्या वराची प्रार्थना केली केवळ तोच वर मला पाहिजे. यम म्हणाले, श्रेयस आणि प्रेयस या दोन्हीचे उद्देश वेगवेगळे आहेत. हे दोन्ही मनुष्याला विभिन्न दिशांना घेऊन जातात. जो यातून श्रेयस ग्रहण करतो त्याचे कल्याण होते, आणि जो प्रेय ग्रहण करतो तो लक्ष्य भ्रष्ट होऊन जातो. हे श्रेय आणि प्रेय दोन्ही मनुष्यासमोर उपस्थित होतात. ज्ञानी दोघांचाही विचार करून ते एक दुसऱ्यापासून वेगळा आहे हे जाणतात. ते श्रेयाला प्रेयाहून श्रेष्ठ समजून त्याचा स्वीकार करतात. परंतु अज्ञानी पुरुष शारीरिक सुखासाठी प्रेयालाच ग्रहण करतो. हे नचिकेता, तू आपात रम्य समग्र विषयांची नश्वरता समजून त्या सर्वांना बुद्धिमानीने सोडून दिलेस. या शब्दांनी नचिकेताची प्रशंसा करून शेवटी यमाने त्याला परमतत्वाचा उपदेश करण्यास प्रारंभ केला. इथे आम्हाला वैराग्याने वैदिक नीतीची अति उन्नत धारणा मिळते की जोपर्यंत मनुष्य भोगवासनांचा त्याग करीत नाही तोपर्यंत त्याच्या हृदयात सत्य ज्योतीचा प्रकाश पडू शकत नाही. जोपर्यंत या तुच्छ विषय वासना हृदयात उसळत राहतात तोपर्यंत प्रत्येक मुहूर्तावर तो आम्हाला बाहेर ओढून प्रत्येक बाह्य वस्तूचा, एक बिंदू रूपाचा, एक बिंदू रसाचा, एक बिंदू स्पर्शाचा गुलाम बनवतो. तोपर्यंत मग आम्ही आपल्या ज्ञानाचा कितीही अहंकार धरला तरी आमच्या हृदयात सत्याचा प्रकाश कशा तऱ्हेने पडू शकेल बरे. यम म्हणाले, ज्या आत्म्याच्या संबंधात, ज्या परलोक तत्वाच्या संबंधी तू प्रश्न केला तो वित्त मोहाने मूढ बालकाच्या हृदयात उत्पन्न होऊ शकत नाही. या जगाचे अस्तित्व आहे, परलोकाचे नाही. या प्रकारचे चिंतन केल्यास ते पुन्हा पुन्हा वश होतात. या सत्याला समजणे अत्यंत कठीण आहे. बरेच लोक तर सतत या विषयाला ऐकूनही समजू शकत नाहीत, कारण की या विषयाचा वक्ताही विलक्षण असावयास पाहिजे आणि श्रोताही. गुरुचेही अद्भुत शक्तिसंपन्न असणे आवश्यक आहे आणि शिष्याचेही तसेच असणे जरुरी आहे. कारण परमार्थ तत्व तर्काचा विषय नाही, तो तर प्रत्यक्ष अनुभूतीचा विषय आहे. आम्ही लोक नेहमी ऐकत आहोत की प्रत्येक धर्म विश्वास ठेवण्यावरच भर देतो. आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवण्याचे शिक्षण घेतले आहे. हा अंधविश्वास खरोखर वाईट गोष्ट आहे, यात मुळीच शंका नाही. पण जर अंधविश्वासाचे विश्लेषण करून पाहिले तर असे समजेल की याच्या मागेही एक महान सत्य आहे. त्याचा वास्तविक अर्थ काय आहे त्याच्याच विषयासंबंधी आम्ही आज वाचित आहोत. मनाला व्यर्थच तर्काने चंचल करून चालणार नाही, कारण की तर्काने कधी ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. हा प्रत्यक्षाचा विषय आहे, तर्काचा नाही. समस्त तर्क काही प्रत्यक्षावर स्थापित असतात, त्यांना सोडून तर्क होऊ शकत नाही. आमची प्रत्यक्ष घेतलेली अनुभूतीच्या मधील तुलनेच्या प्रणालीला तर्क म्हणतात. जर या अनुभूती पूर्वीच नसतील तर तर्क होऊ शकत नाही. बाह्य जगासंबंधीही हेच सत्य आहे, तर अंतर्जगताच्या संबंधातही असे का नसेल. रसायन तज्ज्ञ थोडेसे द्रव्य घेतात, त्यातून काही परिणाम द्रव्य उत्पन्न होतात. हे एक तथ्य आहे. आम्ही त्याला स्पष्टपणे पाहतो, प्रत्यक्ष करतो आणि त्यालाच पायाभूत करून रसायनशास्त्राचा विचार करतो. पदार्थ विज्ञान तज्ज्ञही तसेच करतात. सर्वच विज्ञानात हीच गोष्ट आहे. सर्व प्रकारचे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवावर स्थापित व्हायला पाहिजे आणि त्याच्या आधारावर आम्हाला तर्क आणि विचार करावयास पाहिजे. परंतु नवलाची गोष्ट ही की अधिकांश लोक, विशेषतः आजकाल वर्तमान काळात विचार करतात की धर्मतत्वात या प्रकारची प्रत्यक्ष अनुभूती संभव नाही. धर्माचे तत्व केवळ युक्तितर्काने समजले जाऊ शकते. यामुळे इथे यम सावध करीत आहेत की मनाला उगीच तर्काने चंचल करावेला नको. धर्म बोलण्याचा विषय नाही, तो तर प्रत्यक्ष अनुभूतीचा विषय आहे. आम्हाला आमच्या आत्म्यात अन्वेषण करून पाहावे लागेल की तो काय आहे. आम्हाला समजून घ्यावे लागेल आणि समजून साक्षात्कार करावा लागेल.
हाच धर्म आहे. केवळ लांबलचक अशा गोष्टींमध्ये धर्म ठेवलेला नाही. म्हणूनच ईश्वर आहे की नाही हे तर्काने सिद्ध होऊ शकत नाही, कारण की युक्ती दोन्ही बाजूंना समान आहेत. परंतु जर काही ईश्वर आहे तर तो आमच्या आतच आहे. काय तुम्ही त्याला कधी पाहिले आहे? हाच प्रश्न आहे. जगाचे अस्तित्व आहे की नाही या प्रश्नाची मीमांसा अद्यापपर्यंत होऊ शकली नाही. आणि प्रत्यक्षवादी व विज्ञानवादी यांचा विवाद कधी समाप्त होणार नाही. तरीही आम्ही हे जाणतो की जगत आहे आणि ते चालत आहे. आम्ही केवळ शब्दांच्या तात्पर्यामध्ये हेराफेरी करतो. शेवटी जीवनाच्या या सर्व प्रश्नाव्यतिरिक्त आम्हाला प्रत्यक्ष घटनात यावे लागेल. बाह्य विज्ञानाप्रमाणे परमार्थ विज्ञानातही आम्हाला काही पारमार्थिक व्यापारांना प्रत्यक्ष करावे लागेल. त्यावरच धर्माची स्थापना होईल. हो, हे सत्य आहे की धर्माच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणे हा एक युक्तिहीन दावा आहे आणि यावर कोणतीही आस्था ठेवले जाऊ शकत नाही. याने मनुष्याची अवनती होते. जी व्यक्ती तुम्हाला सर्व विषयावर विश्वास ठेवण्यास सांगते ती स्वतःला खाली पाडते, आणि जर तुम्ही त्याचे सांगण्यावर विश्वास ठेवलात तर तुम्हालाही खाली पाडते. संसारातील साधू महापुरुषांना केवळ आम्हाला हे सांगण्याचा अधिकार आहे की आम्ही आपल्या मनाचे विश्लेषण केले आणि हे सत्य सापडले, आणि जर तुम्ही तसे कराल तर तुमचाही त्यावर विश्वास बसेल, त्याच्या आधी नाही. बस हेच धर्माचे सार आहे. एक गोष्ट तुम्ही सदैव ध्यानात ठेवा की जे लोक धर्माच्या विरुद्ध तर्क करतात त्यामधील 99.9% व्यक्तींनी कधीही आपल्या मनाचे विश्लेषण करून पाहिले नाही, सत्य जाणण्याचा कधीही प्रयत्नही केला नाही. यामुळे धर्माच्या विरोधात त्यांच्या युक्तीचे काही मोल नाही. जर कुणी आंधळा माणूस ओरडत आहे की सूर्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही सर्व भ्रमिष्ठ आहात, तर त्याच्या वाक्याला जे मोल असेल बस तितकेच त्याच्या युक्तीचेही मोल आहे. म्हणजेच अपरोक्ष अनुभूतीच्या या भावाला मनात सदैव जागृत ठेवणे आणि त्याला पकडून राहायला पाहिजे. धर्माला घेऊन ही सर्व भांडणे, मारामारी, तर्कवितर्क तेव्हाच जातील जेव्हा आम्ही समजून घेऊ धर्म हा ग्रंथ किंवा मंदिरात नाही, तो अतींद्रिय तत्वाची अपरोक्ष अनुभूती आहे. इंद्रियांना त्याचा अनुभव येऊ शकत नाही. ज्या व्यक्तीने वास्तवात ईश्वर तसेच आत्म्याची उपलब्धी केली आहे तेच यथार्थ धार्मिक आहेत. धर्मावर धारा प्रवाह भाषण देणारा एखादा प्रकांड पंडित जर प्रत्यक्ष अनुभूती रहित असेल तर त्याच्यात आणि एका अगदी अज्ञ जडवादीमध्ये काहीच फरक नाही. आम्ही सर्व नास्तिक आहोत हे आम्ही का मानित नाही? धर्माच्या सत्याला केवळ बौद्धिक संमती दिल्याने आम्ही धार्मिक बनू शकत नाही. एक ईसाई आणि एक मुसलमान किंवा अन्य दुसऱ्या धर्माच्या अनुयायाची गोष्ट घ्या. ईसाच्या त्या पर्वतावरील उपदेशाची आठवण करा. जो कुणी या उपदेशास कार्यरूपात परिणत करील तो त्याच क्षणी देवता होईल. असे ऐकतो की पृथ्वीवर इतके करोडो ख्रिश्चन आहेत, तर तुम्ही काय म्हणू इच्छिता? हे सर्व ईसाई आहेत. याचा वास्तविक अर्थ हा आहे की हे कोणत्या ना कोणत्या वेळी या उपदेशानुसार कार्य करण्याचा प्रयत्न करू शकतात. 2 करोड लोकात एकही खरा ईसाई आहे का नाही यात शंका आहे. भारतवर्षातही यासारखेच असे ऐकतो की 30 कोटी वेदांती आहेत. जर प्रत्यक्ष अनुभूती संपन्न व्यक्ती हजारात एखादा असता तर हा संसार 5 मिनिटात बदलून गेला असता. आम्ही सर्व नास्तिक आहोत, परंतु जी व्यक्ती याला स्पष्ट रूपात स्वीकारते त्याच्याशी आम्ही वादविवाद करण्यात पुढे येतो. आम्ही सर्व अंधारात पडलेला आहोत. धर्म आम्हाला लोकांच्या जवळ जणू काहीच नाही. केवळ विचार लब्ध काही मतांचे केवळ अनुमोदन आहे. केवळ तोंडाच्या गोष्टी आहेत. जी व्यक्ती चांगल्या रीतीने बोलू शकते बहुधा आम्ही त्याला धार्मिक समजतो, पण हा धर्म नाही. शब्द योजना करून सुंदर कौशल्य अलंकारिक शब्दात वर्णन करण्याची क्षमता, शास्त्रातील श्लोकांच्या अनेक प्रकारांची व्याख्या या सर्व केवळ पंडितांच्या आमोदाच्या गोष्टी आहेत, त्या धर्म नाहीत. आमच्या आत्म्यात जेव्हा प्रत्यक्ष अनुभूतीला सुरुवात होईल तेव्हाच धर्माचा प्रारंभ होईल. तेव्हाच तुम्ही धार्मिक बनाल. तसेच तेव्हाच नैतिक जीवनाची सुरुवात होईल. सध्या आम्ही पशूच्या तुलनेत अधिक नीतिपरायण नाहीत. केवळ समाजाच्या अनुशासनाच्या भीतीने आम्ही काही गडबड करीत नाही. जर समाज आज म्हणेल की चोरी केल्यास आता सजा मिळणार नाही तर आम्ही लगेच दुसऱ्याची संपत्ती लुटण्यास तुटून पडू. पोलीस आम्हाला सदाचारी बनवतात. सामाजिक प्रतिष्ठेचा लोप होण्याची शक्यता आम्हाला नीतिपरायण बनवते. आणि वस्तुस्थिती ही आहे की आम्ही पशुपेक्षा अधिक उन्नत नाही. आम्ही जेव्हा आमच्या हृदयाला विचारू तेव्हाच समजेल की ही गोष्ट किती सत्य आहे. म्हणून या कपटाचा त्याग करा. या आम्ही धार्मिक नाही हे स्वीकारा.
आणि दुसऱ्याचा तिरस्कार करण्याचा आम्हाला काही एक अधिकार नाही. आम्ही सर्व खरे तर भाऊ भाऊ आहोत आणि जेव्हा आम्हाला धर्माची प्रत्यक्ष अनुभूती होईल तेव्हाच आम्ही नीतिपरायण होण्याची अपेक्षा धरू शकतो. जर तुम्ही एखादा देश बघितला असेल तर वाटल्यास कुणी कितीही म्हणाले की तुम्ही तो देश पाहिलेला नाही, तरीही तुम्ही तुमच्या हृदयापासून नक्की जाणता की तो देश तुम्ही पाहिला आहे. याप्रमाणेच जेव्हा तुम्ही धर्म आणि ईश्वराला या बाह्य जगताच्या तुलनेत अधिक तीव्र स्वरूपात प्रत्यक्ष पाहता तेव्हा काहीही तुमच्या विश्वासाला नष्ट करू शकत नाही. तेव्हाच खऱ्या विश्वासाचा प्रारंभ होतो. हेच तात्पर्य आहे बायबलच्या या गोष्टीचे. ज्याला अगदी थोडासाही विश्वास आहे तो जर पर्वताजवळ जाऊन म्हणाला तू बाजूला हो, तर पर्वतही त्याचे सांगणे ऐकणार. तेव्हा तुम्ही सत्याला जाणाल, कारण की स्वतःच तुम्ही सत्यस्वरूप होऊन जाल. वेदाची मूळ गोष्ट हीच आहे. धर्माचा साक्षात्कार करा. केवळ गोष्टी करून काही होणार नाही, परंतु साक्षात्कार करणे फार कठीण आहे. जो परमाणूच्या आत अतिगुप्त जागी राहतो तोच पुराण पुरुष प्रत्येक मानवाच्या हृदयात अतिगुप्त जागी निवास करतो. ऋषींनी त्याला अंतर्दृष्टीने उपलब्ध केले आणि सुख आणि दुःखाच्या पलीकडे गेले. धर्म आणि अधर्म, शुभ आणि अशुभ कर्म, सत आणि असत या सर्वांच्या पलीकडे ते गेले. ज्याने पुराण पुरुष पाहिला त्यानेच यथार्थ सत्याचे दर्शन घेतले. तर मग स्वार्थाचे काय झाले? स्वर्गासंबंधी धारणा होती की तो दुःखशून्य सुखाचा आहे. म्हणजेच आम्ही असे स्थान शोधत होतो की जिथे संसारातील सर्व सुखे असावीत व दुःख अजिबात नसावे. ही तर अत्यंत सुंदर धारणा आहे आणि अगदी स्वाभाविकही आहे, पण ही पूर्णपणे भ्रमाची आहे. कारण की सुख किंवा दुःख नावाचा कोणताच पदार्थ नाही. रोममध्ये एक फार मोठा धनिक होता. एके दिवशी त्याला कळाले की त्याच्याजवळ फक्त 10 लाख पाऊंडच शिल्लक आहेत. तो म्हणाला, आता उद्या मी काय करू? आणि असे म्हणून त्याने त्याच वेळी आत्महत्या केली. 10 लाख पाऊंड म्हणजे त्याच्यासाठी दरिद्रता होती, परंतु आमच्यासाठी तसे नाही. ते तर आमच्या संपूर्ण जीवनाच्या गरजेपेक्षा जास्त आहेत. खरोखरच हे सुख आणि दुःख काय आहे? ते तर सदैव परिवर्तनशील आहे, सतत विभिन्न रूप धारण करीत राहते. मी जेव्हा लहान होतो तर विचार करीत होतो, जेव्हा मी गाडीवान बनेन तर सुखाची पराकाष्ठा प्राप्त होईल. यावेळी मी असे समजत नाही. आता तुम्ही कोणत्या सुखाला पकडून ठेवाल? आम्हाला हेच समजावून घ्यायचे आहे. प्रत्येकाची सुखाची धारणा वेगवेगळी आहे. मी अशी एक व्यक्ती पाहिली की जी दररोज अफूची गोळी घेतल्याशिवाय सुखी होत नव्हती. तो अशा स्वर्गाची कल्पना करतो की जिथे मातीची अफू बनावी. पण माझ्यासाठी तर तो स्वर्ग फार दुःखदायी असेल. आम्ही लोक पुन्हा पुन्हा अरबी कवितेत वाचतो की स्वर्ग नाना प्रकारच्या उद्यानांनी समृद्ध आहे. तिथे अनेक नद्या वाहतात. मी माझे अधिकांश जीवन एक अशा जागी घालविले आहे जिथे पाणी भरपूर प्रमाणात आहे आणि जिथे दरवर्षी पुरामुळे शेकडो गावे वाहून जातात. म्हणजेच माझा स्वर्ग नदी आणि उद्यानाने परिपूर्ण होऊ शकत नाही. माझा स्वर्ग तर असा असेल जिथे अधिक पाऊस पडत नाही. आमच्या सुखाच्या धारणा नेहमी बदलत असतात. एक युवक जर स्वर्गाची कल्पना करेल तर त्याचा स्वर्ग परमसुंदरीने भरलेला असेल. त्याच युवकाला पुढे चालून वृद्ध झाल्यावर स्त्रीची आवश्यकता पुन्हा राहणार नाही. आमचे प्रयोजनच आमचे स्वर्ग निर्माण करतात आणि आमच्या प्रयोजनाच्या बदलाप्रमाणे आमच्या स्वर्गाच्याही वेगवेगळ्या धारणा बनतात. जर आम्ही अशा प्रकारच्या स्वर्गात गेलो जिथे अनंत इंद्रिय सुख मिळतील तर त्या जागी आमची उन्नती होऊ शकणार नाही. जे विषय भोगाला एकमेव जीवनाचा उद्देश मानतात ते अशा प्रकारच्या स्वर्गाची प्रार्थना करतात. ते वास्तवात मंगलकारी न होता अमंगलकारी होईल. काय हीच आमची अंतिम गती आहे? थोडे हसणे, रडणे आणि त्यानंतर कुत्र्यासारखे मरणे. जेव्हा तुम्ही या सर्व विषय भोगाची प्रार्थना करता त्यावेळी तुम्ही हे जाणत नाही की मानवजातीसाठी जे अत्यंत महान अमंगलकारक आहेत तुम्ही त्यासाठी प्रार्थना करीत आहात. याचे कारण हे की तुम्ही यथार्थ आनंदाचे स्वरूप जाणत नाहीत. वास्तविक दर्शनशास्त्रात आनंदाचा त्याग करावा असा उपदेश दिलेला नाही. त्यात तर आनंद काय आहे फक्त एवढाच उपदेश दिलेला आहे. नॉर्वेवासियांची स्वर्गासंबंधी अशी धारणा आहे की ते एक भयानक रणांगण आहे. तिथे सर्वजण जाऊन ओढणी देवतेच्या समोर बसतात. काही वेळाने जंगली डुकराच्या शिकारीचा प्रारंभ होतो. नंतर ते आपापसात युद्ध करतात आणि एक दुसऱ्याचे तुकडे तुकडे करतात. परंतु त्यानंतर लगेच कोणत्या तरी रूपाने त्यांच्या जखमा बऱ्या होतात.
तेव्हा ते एका मोठ्या खोलीत जाऊन डुकराचे मांस शिजवून खातात. तसेच आनंदाची देवाणघेवाण करतात. त्याच्या दुसऱ्या दिवशी ते डुकर पुन्हा जिवंत होते आणि पुन्हा त्याच शिकारीची सवय लागते. हे आमच्या धारणेनुसारच आहे. फरक इतकाच की आमची धारणा अधिक परिपक्व आहे. आम्हीही नॉर्वे वासियाप्रमाणे डुकराची शिकार करू इच्छितो. एका अशा जागी घेऊन जावे वाटते जिथे हे विषयभोग सतत चालू राहावेत. दर्शनशास्त्राच्या मतात एक असा आनंद आहे जो निरपेक्ष आणि अपरिणामी आहे. तो आनंद आमच्या ऐहिक सुखभोगाच्या समान नाही. तरीही वेद प्रमाणित करतात की या जगात जे काही आनंदमय आहे ते त्याच यथार्थ आनंदाचा केवळ अंश आहे, पण त्याचे आच्छन्न भ्रांत आणि विकृत रूपही आहे. जिथे कुठे कशाही प्रकारचा हर्ष आनंद सुख पहा. इतके की चोरांना चोरी करण्यात आनंद मिळतो, तोही खरा पूर्ण आनंद आहे. तो वेगवेगळ्या बाह्य वस्तूंच्या संपर्कात मलिन आणि धुरकट झालेला आहे. त्याच्या प्राप्तीसाठी पहिल्याने आम्ही नको नको म्हणतच समस्त ऐहिक सुखभोगांचा त्याग करावा लागेल. तेव्हाच प्रकृत आनंदाची सुरुवात होईल. पहिल्याने अज्ञानाचा मिथ्याचा त्याग करावा लागेल. तेव्हा सत्य स्वतःला प्रकट करू लागेल. जेव्हा आम्ही सत्याला घट्टपणे पकडू शकू तेव्हा आम्ही पूर्वी ज्या कशाचा काही त्याग केला होता ते पुन्हा नवे रूप धारण करेल. एक नव्या आलोकामध्ये प्रकट होईल आणि ब्रह्ममय होऊन जाईल. सर्व काही एक उदात्त भाव धारण करील आणि तेव्हा आम्ही सर्व पदार्थांना नवीन आलोकात पाहू शकू. परंतु पहिल्याने आम्हाला त्या सर्वांचा त्याग करावा लागेल. नंतर सत्याचा आभास झाल्यावर आम्ही पुन्हा त्याला ग्रहण करू. पण आता ब्रह्माच्या रूपात म्हणजेच आम्हाला सुखदुःखाचा त्याग करावा लागेल. सर्व वेद घोषणा करतात. सर्व प्रकारच्या तपश्चर्या ज्याच्या प्राप्तीसाठी केल्या जातात, ज्याला मिळवण्यासाठी लोक ब्रह्मचर्याचे अनुष्ठान करतात, आम्ही थोडक्यात त्याविषयी सांगू. ते ओम आहे. वेदांतामध्ये या ओम शब्दाची अतिशय महिमा आहे आणि पवित्रता वर्णन केलेली आहे. आता आम्ही नचिकेताच्या प्रश्नाची की मृत्यूनंतर मनुष्याची काय दशा होती त्याचे उत्तर देत आहोत. सदा चैतन्यवान आत्मा कधी मरू शकत नाही. हा कधी जन्म घेत नाही किंवा कशापासून उत्पन्नही होत नाही. हा नित्य आहे, अज आहे, शाश्वत आहे, पुराण आहे. देह नष्ट झाल्यावरही तो नष्ट होत नाही. मारणारा जर विचार करील की मी कुणालाही मारू शकतो अथवा मरणाऱ्या व्यक्तीने जर विचार केला की मी मेलो आहे तर दोघांनाही सत्यापासून अनभिज्ञ समजायला पाहिजे. कारण की आत्मा न कुणाला मारतो न स्वतः मरतो. ही तर मोठी भयानक गोष्ट झाली. पहिल्या श्लोकात आत्म्याचे जे सदा चैतन्यवान विशेषण आहे त्यावर लक्ष द्या. क्रमाने पाहाल की वेदाचे प्रकृत मत हे आहे की आत्मा पूर्वीपासूनच पूर्ण ज्ञान पूर्ण पवित्रता आहे. त्याचा कुठे अधिक प्रकाश पडतो तर कुठे कमी. फक्त एवढाच फरक आहे. मनुष्याच्या सोबत मनुष्याचा किंवा या ब्रह्मांडाच्या कोणत्याही पदार्थाचा फरक प्रकारगत नाही, परिणामगत आहे. प्रत्येकाच्या आतील सत्य तर तेच एकमात्र अनंत नित्यानंदमय नित्य शुद्ध नित्य पूर्ण ब्रह्म आहे. तोच हा आत्मा आहे. तो पुण्यशील पापी सुखी दुःखी सुंदर कुरूप पशु सर्वात समान रूपाने आहे. तो ज्योतिर्मय आहे. त्याच्या प्रकाशाच्या तारतम्यानेच नाना प्रकारचे भेद दिसतात. कुणाच्या आत तो अधिक प्रकाशित आहे आणि कुणाच्या आत कमी. परंतु त्या आत्म्यामध्ये या परकायाला काही अर्थ नाही. एका व्यक्तीच्या वस्त्रातून त्याच्या शरीराचा अधिकांश भाग दिसतो आणि दुसऱ्या व्यक्तीच्या वस्त्रातून शरीराचा अल्प अंश दिसतो. पण यामुळे शरीरात कशाही प्रकारचा फरक दिसत नाही. केवळ शरीराचा अधिकांश किंवा अल्पांश झाकणाऱ्या वस्त्रात फरक दिसून येतो. आवरण म्हणजे देह आणि मनाच्या तारतम्यानुसार आत्म्याची शक्ती आणि पवित्रता प्रकाशित होते. म्हणजेच इथे ही गोष्ट समजावी की वेदांत दर्शनात शुभ आणि अशुभ नावाच्या दोन अलग वस्तू नाहीत. तोच एक पदार्थ शुभ आणि अशुभ दोन्ही होतो आणि त्यांच्यातील वेगळेपणा केवळ परिणामाचा आहे. आज ज्या वस्तूला आम्ही सुखकर म्हणतो उद्या काही चांगली परिस्थिती झाल्यास त्यालाच दुःखकर म्हणू शकतो. जो अग्नी आम्हाला थंडीपासून वाचवतो तोच आम्हाला भस्मही करू शकतो. तर हा काय अग्नीचा दोष झाला? म्हणजेच जर आत्मा अशुद्ध स्वरूपाने पूर्ण असेल तर जी व्यक्ती असत कार्य करते ती आपल्या स्वरूपाच्या विपरीत आचरण करते. ती आपल्या स्वरूपाला जाणत नाही. एक खुनी माणसाच्या आतही तोच शुद्ध स्वरूप आत्मा आहे. त्याला मरण येत नाही. ती त्याची चूक होती. तो त्याच्या ज्योतीला प्रकाशित करू शकला नाही.
त्याला त्याने झाकून ठेवले होते. मग जी व्यक्ती विचार करते की तो जखमी झाला, त्याचाही आत्मा जखमी होत नाही. आत्मा तर नित्य आहे, त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही. अणुहून अणु, बृहताहून बृहत तो सर्वांचा प्रभू प्रत्येक मन हृदयाच्या गुप्त प्रदेशात राहतो. निष्पाप व्यक्ती प्रभूच्या कृपेने त्याला पाहून सर्व प्रकारचे शोकरहित होते. जो देहशून्य असूनही देहात राहतो, जो देशविहीन असूनही देशात राहणाऱ्या प्रमाणे आहे, त्या अनंत सर्वव्यापी आत्म्याला या पद्धतीने जाणून ज्ञानी व्यक्तीचे दुःख संपूर्ण रूपाने नाहीसे होते. या आत्म्याला वक्तृत्व शक्ती, तीक्ष्ण मेधा किंवा वेदाच्या अध्ययनाने प्राप्त करता येऊ शकत नाही, असे म्हणणे ऋषींसाठी परमसाहसाचे कार्य होते. पूर्वीच सांगितले आहे की ऋषीगण चिंतन जगतात फार साहसी होते. ते कुठेही थांबणारी व्यक्ती नव्हते. हिंदू लोक वेदाला ज्या सन्मानपूर्वक दृष्टीने पाहतात, त्या भावाने ईसाई लोक बायबललाही पाहत नाहीत. वेदाच्या विषयात तुम्हा लोकांची धारणा आहे की एखाद्या मनुष्याने ईश्वराचा प्रणेता होऊन ते लिहिले, परंतु हिंदूची धारणा आहे की जेवढे पदार्थ जगात आहेत त्यांच्या अस्तित्वाचे कारण आहे. वेदामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. त्यांचा विश्वास आहे की वेदानेच जगाची सृष्टी झाली. जे काही ज्ञान सांगितले जाते ते सर्व वेदातच आहे. ज्याप्रमाणे आत्मा अनादी अनंत आहे, तसेच वेदाचा प्रत्येक शब्द ही पवित्र आणि अनंत आहे. सृष्टीकर्त्याचे मनच जणू या ग्रंथात प्रकाशित झाले आहे. ते याच भावाने वेदाकडे पाहतात. हे कार्य नीतिसंगत का आहे? कारण की असे वेद म्हणतात. हे कार्य अन्यायकारक का आहे? कारण की असे वेद म्हणतात. वेदाच्या प्रती लोकांची अशी श्रद्धा असल्यावरही या ऋषींचे सत्याच्या अनुसंधानात किती साहस आहे. पहा, ते म्हणतात, नाही, पुन्हा पुन्हा वेदाच्या अध्ययनानेही सत्य प्राप्त होणार नाही. तो आत्मा ज्यावर प्रसन्न होतो त्यालाच तो आपले स्वरूप दाखवतो. परंतु यातही एक शंका येऊ शकते की मग तर आत्मा पक्षपाती आहे. यापुढे यम म्हणतात, जे असत कार्य करणारे आहेत, ज्यांचे मन शांत नाही, ते याला कधीही मिळवू शकत नाहीत. ज्यांचे हृदय पवित्र आहे, ज्यांचे कार्य पवित्र आहे आणि ज्यांची इंद्रिय संयत आहेत, संयमित आहेत, त्यांच्या जवळच हा आत्मा प्रकाशित होतो. आत्म्याच्या संबंधात एक सुंदर उपमा दिली गेली आहे. आत्म्याला रथी, शरीराला रथ, बुद्धीला सारथी, मनाला लगाम आणि इंद्रियांना घोड्यांची उपमा दिली गेली आहे. ज्या रथाचे घोडे चांगल्या रीतीने संयत आहेत, ज्या रथाचा लगाम मजबूत आहे आणि सारथ्याने घट्ट रूपाने पकडलेला आहे, त्याचा रथी विष्णूच्या त्या परमपदापर्यंत पोहोचू शकतो. परंतु ज्या रथाचे इंद्रियरूप घोडे ठाम भावाने संयत नाहीत, तसेच मनरूपी लगाम मजबूतीने पकडलेला नाही, त्या रथाचा शेवटी विनाश होतो. सर्व प्राण्यात असलेला आत्मा चक्षु किंवा कोणत्याही दुसऱ्या इंद्रियांच्या समोर प्रकाशित होत नाही. परंतु ज्याचे मन पवित्र झालेले आहे ते त्याला पाहू शकतात. जो शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंधापासून दूर आहे, जो अव्यय आहे, ज्याला काही आदी नाही ना अंत, जो प्रकृतीहून दूर आहे, अपरिणामी आहे, त्याला जे मिळवतात ते मृत्युमुखातून मुक्त होतात. परंतु त्याला मिळवणे कठीण आहे. हा मार्ग धारदार सुरीच्या धारेवर चालण्याप्रमाणे अति कठीण आहे. मार्ग खूप लांब आणि जोखमीच आहे. परंतु निराश होऊ नका. दृढतापूर्वक पुढे चालत राहा. उठा, जागे व्हा आणि अंतिम लक्ष्यावर पोहोचेपर्यंत थांबू नका. आम्ही पाहतो समस्त उपनिषदांचा मुख्य भाव साक्षात्कार किंवा अपरोक्ष अनुभूतीच आहे. या संबंधी मनात वेळोवेळी अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होतील. विशेषतः आधुनिक लोकांकडून याच्या उपयोगिते संबंधी प्रश्न उठतील. तसेच आणखी अनेक प्रकारच्या शंका उपस्थित होतील. पण हे प्रश्न करतेवेळी आम्ही हे पाहू की प्रत्येक वेळी आम्ही आपल्या पूर्वसंस्काराने परिचालित होत आहोत. आमच्या मनावर या पूर्वसंस्कारांचा अतिशय प्रभाव आहे, जे लहानपणापासून केवळ सगुण ईश्वर आणि मनाचे व्यक्तित्वाच्या गोष्टी ऐकून आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी पूर्वी सांगितलेल्या गोष्टीच अत्यंत कठोर आणि कर्कश वाटतील. परंतु जर त्यांना ऐकाल आणि त्याचे चिंतन कराल तर या गोष्टी त्यांच्या नसानसात भिनतील आणि पुन्हा या प्रकारच्या गोष्टी ऐकल्यावर भयभीत होणार नाहीत. मुख्य प्रश्न हा आहे की दर्शनाची उपयोगिता म्हणजेच व्यावहारिकतेच्या संबंधात त्याचे केवळ एकच उत्तर देऊ शकतो. जर उपयोगितावादींच्या मताने सुखाचे अन्वेषण करणेच मनुष्याचे कर्तव्य आहे, तर ज्यांना आध्यात्मिक चिंतनाने सुख मिळते त्यांनी का आध्यात्मिक चिंतनातून सुख मिळवू नये? लोक
विषयभोगातून सुख मिळाल्यामुळे विषय सुखाचे अन्वेषण करतात. परंतु अशा अनेक व्यक्ती असू शकतात जे उच्चतर आनंदाचे अन्वेषण करतात. कुत्रा खाण्यापिण्यानेच सुखी होतो. वैज्ञानिक काही ताऱ्यांची स्थिती जाणण्यासाठी विषय सुखाला तिलांजली देऊन बहुतेक एखाद्या पर्वताच्या शिखरावर राहतात. ते ज्या सुखाचा आस्वाद घेतात कुत्रा ते समजू शकत नाही. कुत्रा बहुतेक त्याला बघून हसेल आणि त्याला वेडा म्हणेल. होऊ शकते बिचाऱ्या वैज्ञानिकाकडे विवाह करण्या इतपत पैसेही नसतील. होऊ शकते की फार साधे जीवन जगतात. पण होऊ शकते की कुत्रा त्यांना हसेल परंतु वैज्ञानिक म्हणेल, बंधू कुत्र्या, तुझे सुख केवळ इंद्रियात आहे. तू त्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठलेही सुख जाणत नाहीस. पण माझ्यासाठी तर हेच सर्वांहून जास्त सुखद आहे. आणि जर तुला तुझ्या मनाप्रमाणे सुखाचे अन्वेषण करण्याचा अधिकार आहे तर मलाही आहे. आम्ही हीच चूक करतो की आम्ही समस्त जगाला आपल्या पद्धतीने चालवू इच्छितो. आपण आपल्या मनानेच सर्व जगाचे मापदंड बनवू इच्छितो. तुमच्या दृष्टीने त्या जुन्या इंद्रिय विषयातच सर्वात जास्त सुख आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की मलाही त्यात सुख मिळेल. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मतावर अडून बसतात तेव्हा माझे तुमच्याशी मतभेद होतात. लौकिक उपयोगितीवादाच्या बरोबर धार्मिक व्यक्तीचा हाच भेद आहे. ते म्हणतात, पहा आम्ही किती सुखी आहोत. आम्हाला पैसा मिळतो पण आम्ही तुमच्या धर्मतत्वांना घेऊन माथाफोड करीत नाहीत. ते तर अनुसंधान अतीत आहेत. त्या सर्वांचे अन्वेषण न करण्याने आम्ही खूप मजेत आहोत. ही फार चांगली गोष्ट आहे. उपयोगिता वाद्यासंबंधी ठीक आहे. परंतु हा संसार फार भयानक आहे. जर कोणी व्यक्ती आपल्या बंधूचे काहीतरी अनिष्ट न करता सुख मिळवू शकेल तर ईश्वर त्याच्या उन्नतीसाठी मदत करतो. पण जेव्हा ती व्यक्ती येऊन मला त्याच्या मतानुसार कार्य करण्याचा सल्ला देते आणि म्हणते की तू चूक आहेस, कारण की तुझ्यासाठी जे सुखकर आहे ते माझ्यासाठी अगदी उलट आहे. जर मला सोन्याच्या थोड्या तुकड्यासाठी पळावे लागेल तर मी मरून जाईन. धार्मिक व्यक्ती हेच उत्तर देईल. खरे तर हे की ज्याने निम्नतर भोग वासनांचा अंत केलेला आहे तोच धर्माचरण करू शकतो. आम्हाला स्वतः अनुभव मिळवावे लागतील. जिथपर्यंत आमची दौड आहे तिथपर्यंतच पळावे लागेल. जेव्हा या संसारात आपली दौड पूर्ण करतो तेव्हा आमच्या दृष्टीसमोर परलोकाचे दार उघडते. ही विषयभोग वासना कधी कधी अन्य रूपात येते जे वरून खूप रमणीय असते. पण त्यात धोक्याची शंका आहे. ती ही की आम्ही अतिप्राचीन काळापासून प्रत्येक धर्मात अशी धारणा पाहतो की एक वेळ अशी येईल जेव्हा संसारातील सर्व दुःखे समाप्त होतील. फक्त सुखच शिल्लक राहील आणि पृथ्वीचे रूपांतर स्वर्गात होईल. पण माझा या गोष्टीवर विश्वास नाही. आमची पृथ्वी जशी आहे तशीच राहील ही गोष्ट कठोर आहे. परंतु या व्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग दिसत नाही. हे जुन्या गाठीप्रमाणे आहे. तिला एका जागेवरून हटवले तर ती दुसऱ्या जागी जाते. काही करा ती पूर्णपणे नाहीशी होत नाही. दुःखाचेही असेच आहे. अति प्राचीन काळात लोक जंगलात राहत होते आणि एक दुसऱ्याला मारून खात होते. वर्तमान काळात मनुष्य एक दुसऱ्याचे मांस खात नाहीत परंतु एक दुसऱ्याला खूप फसवतात. कपट काव्याने नगरच्या नगर देशांचा विध्वंस करीत आहेत. नक्कीच हे कोणत्याच उन्नतीचे लक्षण नाही. मग तुम्ही लोक ज्याला विकास म्हणता त्यालाही मी विकास मानत नाही. ती तर वासनांची सतत होत असलेली वाढ आहे. जर मला कोणती गोष्ट स्पष्ट दिसत असेल तर ती ही की वासनेतून केवळ दुःखाचेच आगमन होते. ती तर याचक वृत्ती आहे. सदैव कशाची ना कशाची याचना करीत राहतो. फक्त याचना याचना आणि याचना. जर वासना पूर्ण करण्याची शक्ती गणितीक्रमाने वाढेल तर वासनेची शक्ती भूमितीप्रमाणे वाढत जाते. या विश्वात सुखदुःखाची समष्टी सर्वदा समान आहे. सागरात जर एक लाट कुठून उठते नक्कीच त्या ठिकाणी एक भोवरा उत्पन्न झालेला असतो. जर कुणा मनुष्याला सुख मिळाले तर नक्कीच कुणा दुसऱ्या मनुष्याला किंवा पशुला दुःख झालेले असणार. मनुष्यांची संख्या वाढत आहे पण काही प्राण्यांची संख्या मात्र घटत आहे. आम्ही त्यांचा विनाश करून त्यांची भूमी बळकावत आहोत. आम्ही त्यांचे सर्व खाद्य हिरावून घेत आहोत. तेव्हा आम्ही कसे म्हणू शकतो की सुख सतत वाढत आहे? सबल जाती दुर्बल जातीचा गळा घोटत आहेत. पण तुम्हाला वाटते का की यामुळे सबल जाती सुखी होतील? नाही, नंतर त्या एक दुसऱ्याचा संहार करतील. मला हे समजत नाही की व्यावहारिक दृष्टीने हे विश्व कसे स्वर्ग बनेल. सत्य त्याच्या विरुद्ध आहे. सैद्धांतिक आधारावरूनही मला हे दिसते की हे कधीच शक्य होणार नाही. पूर्णता सदैव अनंत आहे
आम्ही खरे पाहता तेच अनंत रूप आहोत. आपल्या त्या अनंत स्वरूपाला अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहोत. इथंपर्यंत ठीक आहे, पण यातून काही जर्मन दार्शनिकांनी एक विचित्र दार्शनिक सिद्धांत काढला. तो हा की जोपर्यंत आम्ही पूर्ण व्यक्त होत नाहीत तोपर्यंत आम्ही सर्व पूर्ण पुरुष होत नाही. अनंत क्रमाने अधिकाधिक व्यक्त होत राहील. पूर्ण अभिव्यक्तीचा अर्थ काय? पूर्णत्वाचा अर्थ आहे अनंत आणि अभिव्यक्तीचा अर्थ आहे सीमा. म्हणजेच याचे तात्पर्य हे की आम्ही असीम रूपाने ससीम होऊ. पण हे स्वतःच्या विरुद्ध आहे. बालबुद्धीचे लोक जरी या मताने संतुष्ट झाले तरी हे त्याच्या मनात मिथ्या रूपाच्या विषयाचे बी पेरणे आहे आणि धर्मासाठी तर ते फार हानिकारक आहे. आम्ही जाणतो की विश्व आणि मानव ईश्वराचे भ्रष्ट भाव आहेत. तुमच्या बायबलमध्येही सांगितले आहे की आदम आधी पूर्ण मानव होता, नंतर भ्रष्ट झाला. असा कोणताच धर्म नाही जो असे म्हणत नाही की मनुष्याचे पूर्वीपेक्षा आज अधिक पतन झालेले आहे. आम्ही हीन होऊन पशु झालो आहोत. आता आम्ही पुन्हा उन्नतीच्या मार्गावर चालत आहोत आणि या बंधनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण अनंताला इथे पूर्णपणे अभिव्यक्त करण्यात आम्ही कधीच समर्थ होणार नाहीत. आम्ही प्राणपणाने प्रयत्न करीत आहोत, परंतु दिसेल की हे अशक्य आहे. शेवटी एक वेळ अशी येईल की जेव्हा आम्ही पाहू की जोपर्यंत आम्ही इंद्रियाच्या बंधनात आहोत तोपर्यंत पूर्णत्वाची प्राप्ती असंभव आहे. जेव्हा आम्ही ज्या दिशेने पुढे जात आहोत तेथूनच आपल्या मूळ अनंत स्वरूपाकडे परत फिरण्यास प्रारंभ करू. हाच त्याग आहे. तेव्हा आम्ही ज्या मोहाने या जाळ्यात फसलो होतो त्याला उलटवून त्यातून बाहेर पडावे लागेल. तेव्हा नीती आणि दयाधर्माची सुरुवात होईल. समस्त नीती संहिताचा मूलमंत्र काय आहे? मी नाही, मी नाही, तूच, तूच. आमच्या मागे जे अनंत विद्यमान आहे त्याने आपल्याला बाह्य जगात व्यक्त करण्यासाठी या मीला धारण केलेले आहे. अनंताच्या अभिव्यक्तीच्या प्रयत्नातच या मीपणाची उत्पत्ती झाली. आता या मीला पुन्हा परत फिरून आपल्या अनंत स्वरूपात मिसळून जावे लागेल. जितक्या वेळी तुम्ही मी नाही तू असे म्हणाल तितक्या वेळी तुम्ही परत फिरण्याचा प्रयत्न करीत राहाल आणि जितक्या वेळी तुम्ही म्हणाल तू नाही मी तितक्या वेळा अनंताला इथे अभिव्यक्त करण्याचा तुमचा मिथ्या प्रयत्न होतो. यामुळेच संसारात प्रतिद्वंद्वता, संघर्ष आणि अनिष्ट उत्पन्न होते. पण शेवटी त्याग, अनंत त्यागाची सुरुवात होईलच. हा मी मरण पावेल. आपल्या जीवनासाठी तेव्हा कोण प्रयत्न करेल? इथे राहून या जीवनाचा उपभोग घेण्याची व्यर्थ वासना आणि नंतर स्वर्गात जाऊन तसेच राहण्याची वासना, म्हणजेच सदैव इंद्रिय सुखामध्ये लिप्त राहण्याची वासनाच मृत्यूला घेऊन येते. जर आम्ही पशूंची विकसित अवस्था आहोत तर ज्या विचाराने हा सिद्धांत उपलब्ध झाला त्याच विचाराने हाही सिद्धांत होऊ शकतो की पशु मनुष्याची भ्रष्ट अवस्था आहे. तुम्ही हे कसे जाणता की तसे नाही? तुम्ही पाहिले आहे की क्रमविकासवादाचे प्रमाण केवळ इतकेच की तुम्हाला निम्न स्तरापासून उच्च स्तरावर जाणारे प्राण्यापर्यंत क्रमशः ऊर्ध्वगामी स्तरावर जाणारी शरीराची एक श्रेणी मिळते. पण त्यातून तुम्ही हा कशा प्रकारचा सिद्धांत काढला की त्यात गती नेहमी निम्न स्तरावरून उच्च स्तराकडेच जाऊ शकते, उच्च स्तरातून निम्न स्तराकडे कधी जात नाही. तर्क दोन्ही बाजूने समान रूपाने लागू होऊ शकतो आणि माझा विश्वास आहे की एकदा खालून वर नंतर पुन्हा वरून खाली या देहश्रेणीचे आवर्तन चालत राहते. क्रमसंकोचवाद स्वीकारल्याशिवाय क्रमविकासवाद कशा प्रकारे सत्य होऊ शकेल? उच्चस्तर जीवनासाठी आम्ही जे प्रयत्न करीत आहोत त्यातून हेच सिद्ध होते की एखाद्या उच्च स्तरावरून आमचे पतन झाले आहे. असे होणे अनिवार्य आहे. केवळ पुराव्यात वेगळेपणा असू शकतो. मी नेहमी या मताचा आहे की ईसा, बुद्ध आणि वेदाने एकस्वराने घोषित केले आहे की वेळ आल्यावर आम्ही सर्वच जण पूर्णत्व प्राप्त करू शकू. परंतु या अपूर्णतेचा त्याग केल्यावरच हे विश्व काहीच नाही. जास्तीत जास्त त्या सत्याचे एक विकृत चित्र, त्याची केवळ छाया आहे. आम्हाला त्या सत्यापर्यंत जावेच लागेल आणि त्यागच आम्हाला तिथपर्यंत पोहोचवेल. नीतीचा अर्थच त्याग आहे. आमच्या प्रकृत जीवनाचा प्रत्येक अंश त्याग आहे. आम्ही वास्तविक जड जीवनात त्याच क्षणात साधुत्वाने युक्त होतो आणि प्रकृत जीवनाचा भोग घेतो. जेव्हा आम्ही मीच्या चिंतेने विरक्त होतो, या तुच्छ पृथक अहंताचा नाश व्हायला पाहिजे, तेव्हाच आम्ही पाहू की आम्ही सत्यात आहोत. ते सत्यच ईश्वर आहे
तेच आमचे प्रकृत स्वरूप आहे. तू नेहमी आमच्या बरोबर असतो. तू आमच्यातच राहतो. त्यातच नेहमी राहा. त्यातच स्थिर व्हा. तीच एकमात्र आनंदपूर्ण अवस्था आहे. आत्मसंस्थ जीवनच केवळ जीवन आहे. या आपण सर्वजण त्या आत्म्याच्या उपलब्धीसाठी प्रयत्न करूया. धन्यवाद.